नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गट ब संयुक्त 2024 चा पेपर डिस्कस करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये पहिला प्रश्न आपण डिस्कस करायला सुरुवात करू. क्षेत्रफळ आधारित प्रश्न आहे हा. 18 मीटर लांब 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरस आकृती किती फरशा लागतील अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला. ह्याच्यामध्ये काय करायचं बाळा, नेहमी आता बघा, समजा क्षेत्रफळाच्या खाली क्षेत्रफळ समजा तुम्ही लिहिलं असेल, क्षेत्रफळाच्या खाली क्षेत्रफळ लिहिलं असेल आणि या ठिकाणी समजा फरशांची संख्या आपण अशा स्वरूपाचा पार्ट लिहू. फरशांची संख्या आता समजा एका फरशीचं आपण क्षेत्रफळ विचारात घेतलं, 30 सेंटीमीटर बाजू आहे, म्हणजे जी काही फरशी आहे तिची 30 सेंटीमीटर बाजू असेल आणि चौरस आकृती असल्यामुळे तिची दुसरी बाजू, ह्या सगळ्या बाजू किती असतील, 30-30 सेंटीमीटरच्याच असतील, अशा स्वरूपाचा पार्ट आहे. मग या ठिकाणी हे जे क्षेत्रफळ आहे ते सेंटीमीटर मध्ये 30 गुणिले 30 हे क्षेत्रफळ आणि फरशींची संख्या किती बाळांनो, त्यावेळेस 1 आहे, म्हणजे एका फरशीसाठी एवढं क्षेत्रफळ. पण आता त्यांनी सांगितलंय की ही जागा व्यापायची आपल्याला आणि ही जागा जी आहे ती आयताकृती आहे. मग इथं पण जे काही क्षेत्रफळ असेल ते सेंटीमीटर मध्येच असायला पाहिजे. मग या ठिकाणी 18 मीटर लांब आहे, तर ह्या ठिकाणी मीटरचं काय करायचंय तुम्हाला, सेंटीमीटर मध्ये. मग ह्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, 1800 सेंटीमीटर करावं लागेल. आणि 12 मीटर रुंद आहे, तर 12 मीटरचं सेंटीमीटर मध्ये रूपांतर करावं लागेल. आणि या ठिकाणी फरशांची संख्या तुम्हाला माहिती आहे का, नाही, तर या ठिकाणी आपण काय मानू, एक्स मानू. कारण टोटल रूम साठी किती फरशा लागतील हे त्यांनी विचारलेले आपल्याला. मग या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करू, 30 गुणिले 30 या ठिकाणी गुणिले एक्स बरोबर या ठिकाणी 1800 गुणिले 1200 आणि ह्या ठिकाणी गुणिले 1. गुणिले 1 नाही लिहिला तरी चालतो, असं काही टेन्शन घेण्याची गरज नाही. समीकरणाच्या दोन्ही साईडला सारख्या संख्येने भाग दिला तरी चालतो. ह्या ठिकाणी बघा 30 एके 30, ह्या ठिकाणी 30 किती होतात, 180 होतात. पुन्हा ह्या ठिकाणी 30 एके 30, 30 ने इथं भाग दिला तर ह्या ठिकाणी 30 चोक किती होतात, 120 होतात. मग या ठिकाणी एक्स बरोबर 6 चोक किती झाले, 24 झाले आणि त्यापुढे किती शून्य द्यायच्यात आपल्याला, 2 शून्य द्यायच्यात. तर फरशांची संख्या किती आली बाळांनो, 24 आली, कारण आपण फरशांची संख्या किती मानली होती, एक्स मानली होती. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, हे तुमचं फायनल उत्तर आहे. त्याच्यानंतर ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते, तर प्लॅटफॉर्मची लांबी किती. अशा स्वरूपाचे आपण बरेच प्रश्न बघितले होते PYQ बॅच मध्ये. तर या ठिकाणी एकदम सिंपल फॉर्म्युला आहे बाळांनो. ह्या ठिकाणी वेग बरोबर आगगाडीची लांबी ह्या ठिकाणी आपल्याला लिहावी लागते, आगगाडीची लांबी, आणि जी काही वस्तू दिलेली असेल वस्तूची लांबी आपल्याला ह्या ठिकाणी लिहायची असते. आगगाडी ज्या वस्तूला ओलांडते त्या वस्तूची लांबी ह्या ठिकाणी लिहायची असते, वस्तूची लांबी ह्या ठिकाणी लिहायची असते. अशा स्वरूपाचा प्रश्न आणखी एक आहे पुढे आगगाडीचा, आणि भागिले काय ह्या ठिकाणी वेळ असेल. ह्या ठिकाणी आगगाडीची लांबी कशामध्ये दिली आहे तुम्हाला, मीटर मध्ये दिली आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी मांडायला सुरुवात करा. आता जर ह्या ठिकाणी वेग तुम्हाला दिला 80 किलोमीटर प्रति तास, तर ह्या ठिकाणी ह्याचं मीटर सेकंदामध्ये रूपांतर करायचं. ह्या ठिकाणी ह्याला कितीने गुणायचं असतं, 518 ने गुणायचं असतं. हे झालं मीटर सेकंदामध्ये रूपांतर, मीटर भागिले सेकंद, लहान एकात रूपांतर करायचं असतं. आगगाडीची लांबी किती दिली बाळांनो, 700 मीटर, तर ह्या ठिकाणी मी 700 मीटर लिहितो. आता वस्तू म्हणजे काय, एक प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे. कशाला ओलांडते आगगाडी, त्या वस्तूची लांबी त्या ठिकाणी लिहायची असते, तर ह्या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहे. जी काही वस्तू आहे ती आहे ह्या ठिकाणी काय, प्लॅटफॉर्म आहे, बरोबर. आता ह्या प्लॅटफॉर्मची लांबी तुम्हाला माहिती का नाही ती, समजा आपण ह्या ठिकाणी एक्स मीटर मानू, ह्या ठिकाणी एक्स मीटर अशी प्लॅटफॉर्मची लांबी. आता वेळ तुम्हाला काय इथं 72 सेकंदात. तुमच्या लक्षात येईल कशामुळे हे मीटर सेकंद खूप महत्वाचे असतात. आता छेदांचा भागाकार करता येतो हे तर सगळ्याला माहिती. ह्या सेकंदाला इथले सेकंद काय होतात, कॅन्सल होतात. 18 एके 18, 18 चोक किती होतात, 72 होतात. 4 इकडे गुणायला गेले, 4 इकडे गुणायला गेले तर ह्या ठिकाणी 80, 4 पंचे किती होतात, 20, तर हे झाले 20 मीटर. या ठिकाणी समजा 700 अधिक एक्स आणि हे मीटर कॉमन काढलं समजा आपण, मीटरला मीटर पुन्हा कॅन्सल होतात. आता ह्या ठिकाणी बाळांना एक्स बरोबर हे 1600 होणार आहेत, आणि 1600 मधून 700 जर निघून गेले, 1600 मधून जर 700 निघून गेले तर उत्तर येणार आहे 900. म्हणजे एक्स ची किंमत आली ती किती बाळांनो, 900 आली. एक्स ची किंमत जी आली ती किती आली, 900. मग तुम्ही ह्या एक्सच्या ठिकाणी तुम्ही 900 ठेवलं तर ते 900 मीटर दिसायला सुरुवात होईल. तर अशा स्वरूपाचा हा पार्ट आहे. पर्याय ह्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 900 मीटर हे त्याचं उत्तर असेल. आता हा शेकडेवारीवर आधारित प्रश्न आहे बाळांनो, पण प्रश्न अवघड काहीच नाहीये.
स्थानक ए पासून काही प्रवाशासह एक रेल्वे गाडी सुटते. बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात. ह्या ठिकाणी बाळांनो कमी होणे आणि जास्त होणे हा पार्ट मी सेकडेवारीमध्ये सांगितला. इन्क्रीज आणि डिक्रीज अशा स्वरूपाचा पार्ट, वाढ आणि घट अशा स्वरूपाचा पार्ट आहे. आता ह्या ठिकाणी बाळांनो 3 स्थानकाबद्दल त्यांनी आपल्याला माहिती सांगितली. समजा ह्या ठिकाणी ए स्थानक आहे, ह्या ठिकाणी बी स्थानक आहे आणि ह्या ठिकाणी सी स्थानक आहे. त्यांनी सांगितलंय की ए स्थानकापासून काही प्रवाशासह एक रेल्वे गाडी सुटते. म्हणजे ह्या ठिकाणी जे काही प्रवासी असतील ना, प्रवासी ते पॅसेंजर आहेत असं गृहीत धरू. पी पॅसेंजर पी मानू आपण त्यांना. म्हणजे ए ठिकाणाहून पी प्रवाशासह ही गाडी निघाली. बी स्थानकावर त्यातले 50% उतरतात. मग ह्यातले 50% निघून गेले म्हणलं, 50% घट झाली म्हणलं, बी मध्ये काय होईल सांगा बरं. तर ह्या ठिकाणी त्यातले 50% शिल्लक राहतील. म्हणजे राहिले किती आता ह्या ठिकाणी बीच्या ठिकाणी, तर ह्या ठिकाणी राहिले सर 50% पी राहिले. 50% निघून गेले म्हणजे 50% पीच शिल्लक राहिले. आणि व 25 नवीन चढतात. आणि नवीन किती आले बाळांनो? 25 आले. ह्या ठिकाणी नवीन प्रवासी किती आले? तर 25 आले. आता पुढे काय होतंय बघा. आता बी स्थानकावरून गाडी कुठे चालली सांगा बरं? सी स्थानकावर. सी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असलेल्यांपैकी 40% प्रवासी उतरतात. जेवढं बी वर होते, जेवढे बीच्या ठिकाणी प्रवासी होते त्यातले किती टक्के उतरतात बाळांनो? 40%. 40% कमी होतात म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की त्या ठिकाणी 60% शिल्लक राहतात. 40% निघून गेले म्हणजे खाली किती राहिले बाळांनो? 60% शिल्लक राहिले असं त्याचा अर्थ होतो. इन्क्रीज डिक्रीजची संकल्पना बघा तुम्ही. 10% घट म्हणले की आपण 90% गुंततो. कशाला? जो आहे टोटल घटक. टोटल घटकातले बाळांनो, टोटल घटकातले ह्याच्यातले 40% निघून गेले म्हणल्यावर खाली 60% राहिले. मग ह्या ठिकाणी बाळांनो जे काही टोटल आहे ते मी आतमध्ये लिहिली पाहिजे. 50% पी अधिक ह्या ठिकाणी किती? 25. म्हणजे इथं जो काही पार्ट होता त्यातले 40% निघून गेले म्हणजे त्यातले 60% शिल्लक राहिले. आणि पुढे पार्ट त्यांनी अशा स्वरूपाचं दिलं आपल्याला. आणि व 40 नवीन चढतात. आणि त्याच्यामुळे इथं काय करावं लागेल तुम्हाला? 40 नवीन ऍड करावं लागतील इथं. अशा स्वरूपाचं पार्ट आहे. आलं लक्षात? आता त्यांनी सांगितलं आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या ए स्थानकावर चढलेल्या प्रवाशांच्या 40% आहे. म्हणजे इथं जेवढे काही प्रवासी चढले होते त्याच्या आता संख्या किती बाळांनो? आता इथं संख्या 40% आहे. मग ह्या ठिकाणी 40% पी हे एवढं आहे. म्हणजे आता जी काही संख्या शिल्लक राहिली ती प्रवासी ए म्हणजे ए स्थानकावर जेवढे प्रवासी चढले होते त्याच्या 40% संख्या आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो बाळांनो की ह्या दोन गोष्टी कशात बाळांनो? समान आहेत. ह्या दोन्ही गोष्टी कशा असल्या पाहिजेत? समान असल्या पाहिजेत. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. हा वरचा पार्ट आणि खालचा पार्ट काय इक्वल आहे असा त्याचा वाक्याचा अर्थ होतो. बरोबर? ह्या दोन्ही गोष्टी कशात? समान आहेत. मग ते आपण एका ठिकाणी मांडायला सुरुवात करू. 60% 50% गुणलं तर काय होईल बघा. मग ह्या ठिकाणी तो गुणाकार वगैरे आपण करून घेऊ. 60% गुणुले 50% पी. पुन्हा 60% आतमध्ये गुणलं. 60% गुणुले 25. 60% गुणुले 25 आणि पुढचे 40 आहे तसेच. बरोबर ह्या ठिकाणी किती येतं? 40% पी. अशा स्वरूपाचा पार्ट त्यांनी दिलाय. सोडवायला सुरुवात करू. सेकडेवारीच्या चिन्हाला कधी पण 2 शून्य कॅन्सल होतात हे तर आपण सहज सोडू शकतो. आता ह्या ठिकाणी बघा 6 गुणुले 5 6 म्हणजे किती झाले? 30% पी झाले. ह्या ठिकाणी बघा 25 सक्क 150. 150 मी समजा लिहिले तर त्यापुढे 1 शून्य तुम्हाला जोडावं लागेल आणि त्यामुळे इथे येईल 1500%. अधिक ह्या ठिकाणी किती? 40 आणि ह्या ठिकाणी 40% पी. एकदम सिंपल पार्ट आहे, काही टेन्शन घेऊ नका. पुन्हा मी तुम्हाला सांगितलं की सेकडेवारी चिन्हाला 2 शून्य कॅन्सल होतात. सेकडेवारी चिन्हाला 2 शून्य कॅन्सल. ह्या ठिकाणी बाळांनो 40 आणि 15 किती होतात? 55 होतात. आणि ह्या ठिकाणी बाळांनो 30% पलीकडे गेल्या वजा होतील. 40% पी मधून 30% पी निघून गेले. खाली राहिले 10% पी. किती राहिले? 10% पी. मग हा पार्ट जर तुम्ही सोडवला तर पी बरोबर प्रवाशांची संख्या आपण सहज काढू शकतो. ह्या ठिकाणी 55 आहे. तसंच सेकडेवारीच्या चिन्हाचा अर्थ असतो भागिले 100 गुणले ह्या ठिकाणी काय? पी. ह्या शून्याला इथलं शून्य कॅन्सल झाला. 10 इकडे गुणायला आले तर ह्या ठिकाणी किती झाले? 550 झाले. तर प्रवाशांची जी काही संख्या आहे बाळांनो ती किती झाली? 550 झाली. हा पार्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे. प्रवाशांची टोटल संख्या ए स्थानकावर 550 झाली. पण त्यांनी विचारलंय की किती प्रवासी बी स्थानकावर उतरले होते. तर आपल्याला माहिती ह्यातले निम्मे प्रवासी 50% प्रवासी काय होते? बी स्थानकावर उतरले होते. तर बी स्थानकावर उतरलेले प्रवासी जर काढायचे असतील तर ह्याचे 50% आपल्याला काढायचे. 50% कशाचे सांगा बरं? 550च्या 50%. मग ह्याचे निम्मे 50% म्हणजे काय? 1/2 असतं.
बरोबर, आणि हे 550. जर तुम्ही सोडवलं तर ह्या ठिकाणी 500चे निम्मे केले तर 250 होतात, 50चे निम्मे केले तर 25 होतात, म्हणजे 275 हे तुमचं फायनल उत्तर असायला पाहिजे. ह्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे 275, पर्याय क्रमांक 3. आता बाळांनो ह्याच्यामध्ये एक आणखी सोपी टेक्निक होती. बी मध्ये किती उतरले तर 50% पीच्या 50%, मग हे तर 5ने गुणलं असतं, हे तर 5ने गुणलं असतं, तरी पण उत्तर तुमचं किती आलं असतं बाळांनो? 575 आलं, 275 आलं असतं, पर्याय क्रमांक 3 आला असता. ह्या साईडला पण 5ने गुणण्याची गरज होती आणि ह्या साईडला देखील 5ने गुणण्याची गरज होती. अशा स्वरूपाचा तो सिंपल पार्ट होता. ह्या ठिकाणी बाळांनो जी काही संकल्पना वापरली ती अशा स्वरूपाची वापरली. समजा हा पहिला जो घटक आहे, पहिला घटक, त्या पहिल्या घटकाला तुम्हाला ए मानायचे, हा दुसरा घटक आहे त्याला किती मानायचे? तुम्हाला बी मानायचे. इथं पण हा पार्ट झाला ए, हा पार्ट झाला बी. मग तुमचं नवीन जे काही सूत्र बनणार आहे ते असं बनणार आहे, एचा वर्ग वजा बीचा वर्ग, आणि ह्या ठिकाणी बाळांनो ए वजा बी. अशा स्वरूपाचा PYQ मध्ये पण प्रश्न विचारलेला आहे बाळांनो, आपण बघितलेला आहे. मग ह्या ठिकाणी ए अधिक बी, ए वजा बी अशा स्वरूपाचा पार्ट येतो, ए वजा बी, ए अधिक बी. ह्या ठिकाणी ए वजा बी, ए वजा बी ला ए वजा बी हा पार्ट कॅन्सल झाला, शिल्लक काय राहिलं? ए अधिक बी. पण आता तुम्हाला ए आणि बीच्या किमती परत महागारी ठेवावं लागतील, म्हणजे 3.49 अधिक ह्या ठिकाणी 0.51, 0.51. मग बाळांनो ह्याच्यामध्ये किमती जर तुम्ही ठेवल्या तर ह्याचं उत्तर येते 4.00. ह्या बेरीज आपल्याला करायची, एकदम सिंपल क्वेश्चन आहे, अवघड असं काही सुद्धा नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1, हे तुमचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला व उर्वरित काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केले, तर एकटा नीरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? एकदम सिंपल क्वेश्चन आहे. जे मास्टर कोर्स आहे मी घेत होतो त्या मास्टर कोर्समध्ये हा क्वेश्चन मी डिस्कस केला आहे. असे भरपूर सारे प्रश्न असतात बाळांनो की फक्त PYQ करून चालत नाही, थोडंसं तुम्हाला ऍडव्हान्स करण्याची गरज आहे. आता ह्या ठिकाणी एक तुम्हाला सूत्र सांगतो, ते सूत्र कशा स्वरूपाचं आहे ते सांगतो तुम्हाला. ह्या ठिकाणी काम बरोबर सूत्र अशा स्वरूपाचे, काम बरोबर कार्यक्षमता गुणिले दिवस, कार्यक्षमता गुणिले वेळ, कार्यक्षमता गुणिले वेळ. आता बाळांनो बघा, पहिला जर व्यक्ती विचारात घेतला तुम्ही, पहिला व्यक्ती विचारात घेऊ आपण. पहिला व्यक्ती भूषण 80 दिवसात काम पूर्ण करतो, काम कम्प्लीटच होते 80 दिवसात, म्हणजे ह्या ठिकाणी काम बरोबर आपल्याला माहित नाही काम बरोबर किती घ्यायचे, पण ह्या ठिकाणी सर भूषणची कार्यक्षमता मला माहित नाही, भूषणची कार्यक्षमता आपण बी असे मानू. EB ही भूषणची कार्यक्षमता आहे, लक्षात ठेवा. आणि ह्या ठिकाणी ते 80 दिवसात काम पूर्णच करून टाकतो, म्हणजे ह्या ठिकाणी बाळांनो हा पार्ट इक्वेशन इथंच संपलं, कारण काम कम्प्लीट झालं. आता मी पुढे काही मांडणार नाही. आता बाळांनो तेच काम आहे, काम तेच आहे, काम काय बदलत नाही आपण. पण भूषणने किती दिवस काम केलं सांगा बरं? भूषणने 10 दिवस काम केलं. मग ह्या ठिकाणी भूषणने काम कंप्लीट केलं, 10 दिवस काम केलं, पण काम पूर्ण झालं नाही. मग पुढे एक व्यक्ती येतो नीरज, आणि तो नीरज राहिलेलं काम 35 दिवसात पूर्ण करतो. मग ह्या ठिकाणी नीरजची इफिशियन्सी लिहायला पाहिजे, नीरजची कार्यक्षमता तुम्ही लिहायला पाहिजे, आणि तो ते काम किती दिवसात पूर्ण करतोय? राहिलेलं 35 दिवसात पूर्ण करतो. आता काम कंप्लीट पूर्ण झालं, म्हणजे भूषणने 10 दिवस काम करावं लागलं, नंतर नीरजला 35 दिवस काम करावं लागलं, त्यावेळेस काम कंप्लीट झालं. वरती 80 दिवसात भूषणने काम सहज कंप्लीट केलं असतं, तर अशा स्वरूपाचा हा पार्ट आहे. मग समीकरण 1 आणि समीकरण नंबर 2 का सारखेत? कारण समीकरणाची एक बाजू जर सारखी असेल तर राहिलेल्या बाजू सारख्या असतात. मग ह्या ठिकाणी 80 EB अशा स्वरूपाचा पार्ट येतो. ह्या ठिकाणी बाळांनो 10 EB अशा स्वरूपाचा पार्ट मी समजा लिहिला, ह्या ठिकाणी अधिक 35 EN अशा स्वरूपाचा पार्ट मी लिहिला. हा पार्ट इकडे आल्यावर काय होतं? 70 EB होतं, आणि ह्या ठिकाणी 35 EN अशा स्वरूपाचा पार्ट मी लिहिला. समीकरणाच्या दोन्ही साईडला सारख्या संख्येने भाग दिला तरी चालतो, 35 एके 35, 35 दोन्ही काय होतात? 70 होतात. EB ची जी किंमत असेल ती 1 असेल, EN ची किंमत किती असेल बाळांनो? 2 असेल. मग ह्याच्यामध्ये आपल्याला जे काही गुणोत्तर भेटतं ते अशा स्वरूपाचं भेटतं, EB आणि EN चं. EB ची व्हॅल्यू किती बाळांनो? 1 आहे, आणि EN ची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. आपण डायरेक्ट गुणोत्तराच्या स्वरूपातला पार्ट, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही EB ची किंमत ह्याच्यामध्ये ठेवा. तर 1 वरून जर विचार केला, 1 वरून जर तुम्ही विचार केला 1 वरून, तर ह्या ठिकाणी काम बरोबर किती येईल? तर EB ची व्हॅल्यू तुम्हाला 1 ठेवायची आहे, आणि ह्या ठिकाणी बाळांनो 80 आहे, तसंच म्हणजे काम बरोबर किती भेटलं? 80 भेटलं. आता प्रश्न इथं नाहीये, काम टोटल झालंय 80, पण ते काम एकटं कोणाला करायचंय? आता नीरजला करायचंय. मग ह्या ठिकाणी पुन्हा तोच फॉर्म्युला येईल, फॉर्म्युला तोच असेल. काम बरोबर, काम कोण पूर्ण करणारे बाळांनो? नीरज पूर्ण करणारे एकटा.
मग नीरजने जर एकट्याने काम पूर्ण करायचं ठरवलं तर त्याला वेळ किती दिवस लागेल, दिवस किती लागतील, अशा स्वरूपाचा पार्ट आहे. मग आपल्याला माहिती की काम बरोबर काय आहे बाळांनो, 80 आहे. नीरजची कार्यक्षमता 2 आहे बाळांनो, मग त्यासाठी वेळ किती लागेल हे आपल्याला काढायचं आहे. मग हे 2 इकडे भागायला गेले तर ह्या ठिकाणी किती येतं बाळांनो, 40 येतं. तर नीरजला काम करण्यासाठी किती दिवस लागतील, तर 40 दिवस लागतील, अशा स्वरूपाचं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. मी तुम्हाला एकच फॉर्म्युला सांगितला होता, कार्यक्षमता कशी काढतात किंवा काम कसं काढलं जातं, तर काम बरोबर कार्यक्षमता गुणिले वेळ. RS अग्रवालच्या बाहेर कुठलाही प्रश्न गेलेला नाही. सगळे प्रश्न जे आहेत ते RS अग्रवालच्याच ह्याच्यातले येतात बाळांनो, दुसरं नवीन असं करण्याची काहीच गरज लागत नाही. तर हा त्यातलाच एक प्रश्न आहे. 5 वर्षापूर्वी रेखा नेहाचे सरासरी वय 34 वर्ष होते. आज रेखा नेहा व नीरजचे सरासरी वय 33 वर्ष आहे. 10 वर्षानंतर नीरजचे वय किती असेल? बाळांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, सरासरी म्हणजे सगळ्याला समान वाटणे असते. सरासरी म्हणजे सगळ्याला समान वाटणे असते. मला आता रेखा आणि नेहाचं सरासरी वय मला काय माहित नाहीये, पण 5 वर्षापूर्वी काय असेल मी हे थोडंसं तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो. 5 वर्षापूर्वी आता बरेच जण नुसती पीपीटी बघून त्यांना नाही ना कळणार आहे, तर पीपीटी बघून नाही कळणार तुम्हाला, तर ह्या ठिकाणी सगळ्याला समान वाटणी. मग ह्या ठिकाणी रेखा आणि नेहा, फक्त जे व्हिडिओ पाहणार आहेत त्यांनी लक्षात ठेवा, सॉरी, जे फक्त पीडीएफ बघणार आहेत त्यांच्यासाठी मी इथं मुद्दाम लिहितो की सी व्हिडिओ, कारण बरेच जण पुन्हा म्हणतील इथं 34 कसं काय घेतलं सरांनी, त्यासाठी व्हिडिओ पहा, हे मी इथं साईडला लिहितो. नाहीतर काही जणांच्या मनात प्रश्न येतो की अरे 34 कसं काय घेतलं, कारण सरासरीचा अर्थ असतो सगळ्याला समान वाटणे. म्हणजे ह्याचा अर्थ असतो की रेखाला वाटून दिला आणि नेहाला वाटून दिलं तर 34 वय येणार आहे. मग समजा आजच्या वयाची जर आपण विचार केला, आजचं वय किती असेल त्यांचं, तर मी असं म्हणू शकतो का ह्याचं वय 5 ने वाढणार आहे आणि हे तर पण वय कितीने वाढणार आहे, 5 ने वाढणार आहे. ठीक आहे. मग ह्या ठिकाणी जर बघितलं तर ह्या ठिकाणी किती होतं, 39, आणि ह्या ठिकाणी पण काय होतं, 39. म्हणजे दोघींच्या वयाची जर बेरीज बघितली तर ह्या ठिकाणी काय येणार आहे बाळांनो, 78 येणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी रेखा आणि नेहा ह्यांच्या वयाची बेरीज जर आज आपण बघितली, रेखा आणि नेहा, बाळांनो हे म्हणणं चुकीचं आहे. असं 39 घेणं चुकीचं आहे आणि 34 घेणं सुद्धा चुकीचं आहे. पण संकल्पनेनुसार मी हे सांगू शकतो की ह्या दोघींच्या वयाची बेरीज 78 आहे आजच्या घडीला. माहित नाही, पण मी एक संकल्पना घेतली की ठीक आहे, दोघांची टोटल मी सांगू शकतो ना, ह्या ठिकाणी दोघींची टोटल जर विचारात घेतली तर ती किती येते, 68. बरोबर का नाही? मग 10 वर्षानंतर म्हणजे आज काय होणार आहे कंडिशन, दोघीची वय 5 ने वाढणार आहेत, म्हणजे आज 78 असणार आहे, फरक एवढाच आहे. पण आज जर विचार केला तर ह्या ठिकाणी ह्यांच्या वयाची बेरीज, तर ह्या ठिकाणी वयांची बेरीज जर काढायची असेल तर आपल्याला एक गोष्ट माहिती, वयांची बेरीज जर आपल्याला काढायची असेल, वयांची बेरीज, तर सरासरीला एकूण व्यक्तीने गुणायचं असतं. सरासरीला एकूण व्यक्तीने गुणायचं असतं. सरासरीला कितीने गुणायचं असतं, एकूण व्यक्तीने गुणायचं असतं. ठीक आहे. मग ह्या ठिकाणी वयांची बेरीज, कुणाकुणाच्या वयांची बेरीज, रेखा आहे, नेहा आहे आणि नीरज आहे. ह्यांच्या वयाची बेरीज आपल्याला काढायची. मग यांची सरासरी किती आजच्या कंडिशनला, हे आजच्या कंडिशनला आपल्याला काढायला सांगितलंय त्यांनी. आज रेखा, नेहा आणि नीरज यांचे सरासरी वय 33 आहे. 33 गुणिले 3 करावं लागेल मला, 33 गुणिले 3, तर ह्या ठिकाणी काय येईल बाळांनो, 99 येईल. आता आणखी एक गोष्ट तुम्हाला माहित झाली याच्यामध्ये की आज जर बघितलं तर ह्या ठिकाणी रेखा आणि नेहा ह्यांच्या वयाची बेरीज किती आहे, 78. ह्यांची किती आहे बाळांनो, 78. तर ह्या ठिकाणी 78 प्लस ह्या ठिकाणी नीरजचं आजचं वय. मग बाळांनो 78 पलीकडे गेले तर ह्या ठिकाणी नीरजचं आजचं वय किती असेल, नीरजचं आजचं वय बाळांनो ह्या ठिकाणी 78 पलीकडे गेल्यानंतर ह्या ठिकाणी राहील 21 शिल्लक. हे आजचं वय आहे, लक्षात ठेवा, हा पार्ट जो आलाय तो आजचा आहे. पण त्यांनी विचारले 10 वर्षानंतर नीरजचं वय काय असेल, 10 वर्षानंतर नीरजचं वय काय असेल, तर 10 वर्षानंतरचं जर वय काढायचं असेल आपल्याला 10 वर्षानंतर, तर ह्या 21 मध्ये आपल्याला काय मिसळावं लागेल बाळांनो, 10 वर्षानंतर 21 अधिक 10 हे तुम्हाला मिसळायचं, म्हणजे टोटल किती झाले बाळांनो, 31 झाले. हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं फायनल आन्सर असेल. म्हणजे ह्याच्यामध्ये पण काय अवघड नाहीये बाळा. सरासरी म्हणजे सगळ्याला समान वाटणे असते. हा पार्ट पण आपण खूप चांगल्या पद्धतीने बघितला होता, ह्याच्यामध्ये अवघड असं काही नाही. एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न किती बाळांनो, 40,000 आहे. तर घर भाडे, किराणा माल व प्रवासावर एकूण किती खर्च होतो, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलाय. मी तुम्हाला सांगितलं होतं की समजा डिग्रीच्या खाली डिग्री मांडली तर रुपयाच्या खाली तुम्हाला काय मांडावं लागतील, रुपये मांडावं लागतील. म्हणजे 360 अंशाचा कोन असेल तर ह्या ठिकाणी एकूण रक्कम तुम्हाला ह्या ठिकाणी लिहावी लागेल की ह्या ठिकाणी 360 अंश म्हणजे एकूण रक्कम तुम्हाला ह्या ठिकाणी मांडायची, ती किती बाळांनो, 40,000 आहे.
या ठिकाणी किती 40,000. मग ह्या 3 गोष्टीवर किती खर्च झाला, तर ह्या 3 गोष्टीवर किती खर्च होतोय ते बघायचं आपल्याला. मग काय करायचं बाळांनो, 110 आणि 90 किती झाले 200, 200 मध्ये 70 मिसळले तर 270, तर 270 अंश म्हणजेच किती रुपये, हा पार्ट आपण सहज मांडू शकतो. मग इथल्या इथंच कॅल्क्युलेशन केले तरी चालतील. ह्या ठिकाणी इथं बघा, ह्या शून्याला इथला एक शून्य कॅन्सल करता येतो, 9 ने भाग देता येतो. 9 चौक 36 आणि 9 किती झाले बाळांनो 27 झाले. पुढे ह्या ठिकाणी तुम्हाला 40,000 आणण्यासाठी कितीने गुणावं लागेल, इथं 10,000 गुणावं लागेल, 10,000 गुणावं लागेल. तर इथं पण कितीने गुणावं लागेल, तुम्हाला 10,000 गुणावं लागेल. तर ह्या प्रश्नाचं उत्तर येईल 30,000. तर अशा स्वरूपाचा एकदम सिंपल पार्ट होता. ह्या प्रश्नाचं उत्तर येईल 30,000. पर्याय क्रमांक 2. म्हणजे विदिन अ सेकंदामध्ये तुम्ही ते कॅल्क्युलेशन करू शकला असतं. आता ह्या ठिकाणी बाळांनो बघा, अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली, ब ने तीच वस्तू परत अ ला 10% तोट्याने विकली. या व्यवहारामध्ये काय झाले, अशा स्वरूपाचा एक प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलाय. अजिबात काही टेन्शन घ्यायची गरज नाही बाळांनो. ह्या ठिकाणी जो काही व्यवहार होतोय तो अ आणि ब मध्ये होतोय, अ आणि ब मध्ये होतोय. आता बघा, अ ची अगोदर जी काही अ ने इन्व्हेस्टमेंट केली ती आपण बघू. अ ने समजा ह्या ठिकाणी सुरुवातीला ती वस्तू खरेदी केली असेल, अ ने समजा ती वस्तू खरेदी केली असेल, तर त्याची किंमत किती असेल, समजा 100 रुपये असेल. 100 रुपयापासून समजा अ ने ती वस्तू खरेदी केली आणि 10% नफ्याने ती कुणाला विकली सांगा बरं, 10% नफ्याने ह्याने विकली ब ला. बघा लक्षात ठेवा, ब ला 10% नफ्याने विकली. मग ह्या ठिकाणी 110%, 10% नफा म्हणलं की खरेदी किमतीला कितीने गुणायचं असतं बाळांनो, 110% गुणायचं असतं. म्हणजे ह्या 100ला समजा तुम्ही 110% गुणलं तर उत्तर किती येईल बाळांनो, 110 रुपये. बरोबर. सुरुवातीला अ च्या खिशातले पैसे किती गेले होते, पैसे किती गेले होते, 100 रुपये गेले होते. पण आता ब कडून त्याला किती रुपये भेटले असतील सांगा बरं, 110 रुपये भेटले असतील. मग आता समजा आताच्या सध्याच्या कंडिशनला जर विचार केला, आताच्या सध्याच्या कंडिशनला, तर ब चे हे पैसे जे गेले ते ऋणमध्ये गेले. पैशाचे हे जे सुरुवातीला त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली ते किती कशामध्ये गेले सांगा बरं, ते ऋणमध्ये गेले. आता ह्याच्याकडले पण हे 110 रुपये, आता बघा पुढे काय होणार, समजा ह्याच्याकडले 110 रुपये निघून गेले तर हे 110 रुपये त्यांनी गेले म्हणजे हे ऋण झालेत त्याच्याकडले. मी एक दाखवायसाठी तुम्हाला सांगतोय की हे समजा ह्याने एखादा कुणाला तर XYZ व्यक्तीला पैसे दिले, त्याच्याकडून हे पैसे हातातले ह्याच्या निघून गेले 100 रुपये, त्यामुळे ते ऋण दाखवले. बी कडले पैसे 110 रुपये आले, कुणाला आले, अ ला आले, म्हणजे अ कडे आता अमाऊंट किती झाली सांगा बरं, 110 रुपये आले. मग सहज विचार केला तर अ ला सध्या किती रुपयाचा प्रॉफिट आहे सांगा बरं, 10 रुपयाचा आता सध्या प्रॉफिट आहे, असं आपण गृहीत धरू. बरोबर. आता बाळांनो प्रश्न इथं संपत नाहीये. आता काय होतंय बघा, ह्याच्याकडले 110 रुपये गेले, कुणाकडे गेले, अ कडे आले. अ चे ऑलरेडी 100 रुपये कोणाला तरी गेले होते, हे 100 रुपये कुठल्या तरी XYZ नावाच्या व्यक्तीला गेले होते, असं आपण गृहीत धरू. हे 100 रुपये ह्या XYZ व्यक्तीला आले होते, त्यामुळे इथं प्लस केले आपण. पण ह्याच्याकडे सुरुवातीला 100 रुपये निघून गेले होते ह्याचे, मग ह्याने 110 रुपये दिल्यावर ह्याला 10 रुपयाचा प्रॉफिट झाला. म्हणजे काहीच नाही राहिलं त्याच्याकडे, फक्त 10 रुपये राहिलेत. आता ती वस्तू गेली, सगळं गेलं, पण तरी पण त्याला 10 रुपये प्रॉफिट झाला. आलं लक्षात. म्हणजे हा जो आहे तो नफा आहे बाळांनो, हा जो आहे तो काय बाळांनो, प्रॉफिट आहे. हा जो आहे तो प्रॉफिट आहे. नाहीतर काही जण पुन्हा विचार करायला सुरुवात करतात की ते 100 रुपये कुठे गेले, मास्तर सांगतोय ते मास्तरने कुठे घातलेले 100 रुपये. तर बाळांनो ह्याचा अर्थ असतो की ह्या ठिकाणी आपण विचार करतोय तो म्हणजे प्रॉफिटचा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तो प्रॉफिट होतो. तर सुरुवातीला आपण असंच विचार करू जे आहे ते नॉर्मल पद्धतीने, की ह्या ठिकाणी बाळांनो 110 रुपये कुणाला भेटले, समजा अ ला भेटणार आहेत ह्याच्यामुळे. ठीक आहे. आता बाळांनो हे 110 रुपये आहेत, हे जे काही 110 रुपये आहेत, ही समजा त्याची आता खरेदी किंमत झाली. कुणाची झाली सांगा बरं, बी ची खरेदी किंमत झाली ही. आता ही ह्याची काय झाली, खरेदी किंमत. आता ही वस्तू तो कुणाला विकतोय सांगा बरं, अ ला विकतोय. अ ला ती विकताना तो 10% तोठ्याने विकतो. 10% तोठा म्हणजे कितीने गुणायचं असतं, नेहमी 90% गुणायचं असतं. ही झाली अ ची खरेदी किंमत. मग बाळांनो आता जर हे तुम्ही कॅल्क्युलेशन केले तर हे किती होतात सांगा बरं, 99 रुपये होतात. किती झाले सांगा, 99 रुपये. बरोबर. आणि आपल्याला आता असे काहीतरी पर्याय दिलेत. ओके. बऱ्याच जणांनी असं लिहिलं असेल 10% नफ्याने विकली होती, 10% तोट्याने, म्हणजे काहीच झालं नाही, व्यवहारात नफा पण झाला नाही, तोटा पण झाला नाही. असं नसतंय राजांना, हे चुकीचं आहे. आता थोडस विचार करण्यासारखी गरज आहे या ठिकाणी. जर
बघा, जर आता ह्या ठिकाणी आपण असा विचार केला, ह्याच्याकडले 110 रुपये होते, बरोबर का नाही? ते 110 रुपये कोणाला भेटले सांगा बरं? सुरुवातीला अला भेटले. अने हे 100 रुपये XYZ व्यक्तीला दिले होते. अने हे रुपये कोणाला दिले होते? XYZ व्यक्तीला दिले होते. ठीक आहे. आणि बाळांनो, ह्याच्याकडून ह्याला किती रुपये भेटले? तर अचाच फक्त विचार करू. अ कडे आले समजा 110 रुपये आले पहिल्या व्यवहारामध्ये, बरोबर का नाही? 110 रुपये प्लस झाले ह्याला, कारण हे 110 रुपये ह्याला इकडे आले तर म्हणजे ह्याचे हे मायनस झाले. कळलं का? मग पुन्हा ब ने विचार केला की नाही नाही, आता माझ्याकडे ही वस्तू आहे आणि वस्तू आता सध्या कुणाकडे सांगा बरं? ब कडे आहे. वस्तू कुणाकडे? ब कडे. आता ही वस्तू कुणाकडे आणायची? तुम्हाला आता अ कडे आणायची. वस्तू जर ह्याच्याकडे आणायची असेल, वस्तू जर ह्याच्याकडे आणायची असेल तर आता हे 99 रुपये ह्याच्याकडून काय होतील सांगा बरं? मायनस होतील. आणि हे 99 रुपये ह्याला भेटतील. हे 99 रुपये कोणाला भेटतील? ह्याला भेटतील. बरोबर. बघा, 110 रुपये इकडे आले म्हणजे हे प्लस झाले, पण वस्तू ह्याच्याकडे. वस्तू इकडे आली की 99 रुपये पलीकडे जाणार आहेत, हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. मग ह्याच्याकडून पहिल्यांदा आले होते 110 रुपये, पहिल्यांदा आले होते 110 रुपये, आणि आता निघून गेलेत त्याच्याकडून त्यातले किती? 99 रुपये निघून गेलेत. मग मी जर तुम्हाला विचारलं की ह्याला किती रुपयाचा नफा झाला? 11 रुपयाचा नफा झाला. 11 रुपयाचा काय झाला? नफा झाला. ठीक आहे. तर अशा स्वरूपाचा हा पार्ट आहे. आणि मग आता मी तुम्हाला एक विचारतो की हा नफा कशावर काढायचा असतो? जी वस्तूमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली असते त्या इन्व्हेस्टमेंटवर हा नफा असतो. जी काही इन्व्हेस्टमेंट त्यांनी केलेली असेल, इन्व्हेस्टमेंट जी केलेली असेल त्यांनी इन्व्हेस्टमेंट, त्या इन्व्हेस्टमेंटवर कधी पण हा नफा काढायचा असतो. मग इन्व्हेस्टमेंट किती जी केली बाळांनो त्यांनी? इन्व्हेस्टमेंट, ती वस्तू आपण गृहीत धरली होती 100 रुपयाची, ती वस्तू आहे, त्या 100 रुपयाच्या वस्तूवर हा नफा असतो. मग ह्या ठिकाणी बाळांनो 10 आणि जी काही इन्व्हेस्टमेंट असते ती छेदामध्ये असते, आणि त्याचं सिकडेवारीमध्ये रूपांतर करण्यासाठी त्याला किती गुणायचं असतं? 100% गुणायचं असतं. हा जो पार्ट असतो तो इन्व्हेस्टमेंटचा पार्ट असतो. लक्षात ठेवा, इन्व्हेस्टमेंटवर नफा काढला जातो. जे त्याने पैसे त्याच्यात गुंतवले त्यातून त्याला किती फायदा झाला? तर ह्या ठिकाणी 10%चा फायदा झाला. सॉरी, 11 रुपयाचा आहे ना इथं. एक मिनिट, इथं 11 रुपये 100 रुपयावर. आणि असं जर विचार केला तर ह्या ठिकाणी 11% काय होतो? नफा होतो. आणि ते कुणाला होतो बाळांनो? अ नावाच्या व्यक्तीला होतो, अला. तर ह्या ठिकाणी अचा जो काही नफा असेल तो असेल 11% नफा. तर अशा स्वरूपाचा हा पार्ट आहे. म्हणजे 100 रुपयापासून जो व्यवसाय त्याने सुरू केला होता, त्या 100 रुपयामध्ये त्याला 11 रुपयाचा नफा झाला. आलं लक्षात? तर अशा स्वरूपाचा हा एकदम सिंपल पार्ट आहे बाळांनो. ह्याच्यामध्ये टेन्शन घेण्याची काही तुम्हाला गरज नाहीये. पहिल्यांदा ह्याच्याकडे 110 रुपये येणार आहेत. पुन्हा बाळांनो ह्याकडे वस्तू पण राहिली आहे. विशेष म्हणजे ह्याकडे वस्तू राहिली, ती वस्तू 100 रुपयाची वस्तू येते. मग तुम्हाला ते दिसत नाही, काय जणाला ते दिसत नाही. ओरिजिनल ह्या वस्तूची किती किंमत आहे? 100 रुपये. म्हणजे 100 रुपयाची वस्तू पण त्याच्याकडे आहे आणि हा 11 रुपयाचा नफा पण त्याच्याकडे आहे, हे आपल्याला विसरून जातो आपण. ह्या दोन्ही गोष्टी त्याच्याकडे येतात. वस्तू पण त्याच्याकडे आहे आणि 11 रुपयाचा नफा पण त्याच्या हातात आहे. अशा स्वरूपाचा पार्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आलं लक्षात? तर त्यामुळे हे तुम्हाला दिसताना कसं दिसणार? हे 111 रुपये दिसणार बाळांनो. आणि जी इन्व्हेस्टमेंट केली ती 100 रुपये. 100 रुपयावर तुम्हाला 111 रुपये मिळायला लागले. मग ह्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला ह्या ठिकाणी नफा किती झालाय? 11 रुपयाचा 100 रुपयामागे. तर ह्या पार्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे. जे वस्तूवर त्याने पैसे लावले होते ते 100 रुपये लावले होते, हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. नाहीतर आपण काय करतो, त्या 110 रुपयावर वगैरे आपण काढायचा प्रयत्न करतो. असं नाही करायला पाहिजे. समीरने एकूण 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट मिळाली असती तर ते 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले? एकदम सिंपल पार्ट आहे बाळांनो, काही टेन्शन घ्यायची गरज नाही या ठिकाणी. आता मी काय करेल याच्यामध्ये बघा, सफरचंद, आता सफरचंदाची संख्या, सफरचंदांची संख्या समजा इथं समजा एक सफरचंद आहेत, ही सफरचंदाची काय बाळांनो? संख्या. आता समजा गुणुले वाय म्हणजे प्रत्येक सफरचंदाची किंमत, प्रत्येक सफरचंदाची किंमत आपण अशी करू. हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं बाळांनो तर हे कॅल्क्युलेशन किती येतील सांगा बरं? हे कॅल्क्युलेशन येतील 360 रुपये. कारण किंमत कशी ठरवली जाते बघा, किंमत कशी ठरवली जाते?
ही सफरचंदाची वाय सफरचंद प्रति रुपये, म्हणजे असं ठरवलं जातं. ही सफरचंदाची संख्या आहे, म्हणजे एक्स सफरचंद आपण लिहिताना असं लिहिणार एक्स सफरचंद. किती सफरचंद येतं? एक्स सफरचंद येतं असं लिहितो आपण. आणि तर दर लिहिलेला असतो तो असा लिहिला असतो वाय सफरचंद प्रति रुपये. रुपये प्रति, म्हणजे एका सफरचंदामाग एक सफरचंदामाग वाय रुपये असा त्याचा दर लिहिलेला असतो. हा दर असतो. मग सफरचंदाला सफरचंद कॅन्सल झाल्यावर रुपयामध्ये किंमत यायला पाहिजे ना, आणि तोच पार्ट त्या ठिकाणी मी मांडलाय. आता एकदम सिंपल पार्ट आहे बाळांनो. ह्याच्यावर आता त्याला 3 रुपयाची सूट भेटली, म्हणजे प्रत्येक सफरचंद जे अगोदर वाय रुपयाला भेटत होता ते किती रुपयाला भेटणार आहे सांगा बरं? वाय वजा 3 ला भेटणार आहे. ठीक आहे. आणि आता तो 25% जास्त सफरचंद खरेदी करू शकला असता, म्हणजे अगोदर तो सफरचंद किती घेत होता? वाय. तर आता तो 125% एक्स म्हणजे वाढ होणार त्याच्यामध्ये, आणि तो किती सफरचंद घेणार आता? 125% एक्स. आणि हे सगळं मिळून तो किती रुपयात घेतलं असतं त्याने? हे सगळं 360 रुपयातच घेतलं असतं. अशा स्वरूपाचा पार्ट आहे. बरोबर, 360 रुपयातच तो हे सगळं घेणार आहे. आपल्याला काय काढायचंय बाळांनो? सफरचंद किती सफरचंद खरेदी केले, म्हणजे आपल्याला जी काही उत्तर काढायचे ते एक्सची किंमत काढायची. म्हणजे वाय आपल्या दृष्टीने काय कामाचं आहे का? वाय आपल्या दृष्टीने कामाचं नाही. मग हे जे काही पहिलं समीकरण आहे, ह्या पहिल्या समीकरणावरून मी असा पार्ट मांडला तर ह्या ठिकाणी वाय बरोबर 360 भागिले एक्स असा जर पार्ट समजा मी मांडला, बरोबर, तर मला वाय नकोय बाळांनो. ह्या पहिल्यावरून मी काय करू शकतो? हे जे काही पहिलं समीकरण आहे त्याच्यावरून मी असा पार्ट लिहिला, आणि ते मी आता खाली मांडून घेतो. एकदम सिंपल गोष्टी असतात, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. 125% म्हणजे 125 भागिले 100 ह्या ठिकाणी एक्स आहे. तसंच वायची किंमत मी अशी लिहितो 360 भागिले एक्स वजा ह्या ठिकाणी 3 आणि ह्या ठिकाणी 360. एकदम सिंपल गोष्टी असतात, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मग ह्या ठिकाणी बघा, हा पार्ट मी सोडवायला सुरुवात करतो. 25 5 600, 25 किती झाले? 100 झाले. 5 भागिले 4. आता आपण हे गुणाकार वगैरे जो गोष्ट आहे ते आता इथंच कंप्लीट करून घेऊ. इथंच गुणाकार करायला सुरुवात करू. 5/4 ह्या ठिकाणी एक्स गुणुले 360 भागिले एक्स अशा स्वरूपाचा पार्ट आहे. वजा पुन्हा ह्या ठिकाणी 5/4 एक्स गुणुले ह्या ठिकाणी किती? 3 बरोबर ह्या ठिकाणी किती? 360. इथंच कॅल्क्युलेशन जास्तीत जास्त संपवायचा प्रयत्न करा. ह्या एक्सला इथलं एक्स काय झालं? कॅन्सल झालं. 4 ने इथं गुणलं, 4 9 किती झाले सर? 36 झाले. इथं आले 90. कॅल्क्युलेशन जागच्या जागे मी संपवायचा प्रयत्न करतोय. 9 5 किती झाले? 45 झाले, म्हणजे 450 आले ह्या ठिकाणी. 450. आता हे 360 इकडे आणल्यानंतर हा जो अलीकडला पार्ट आहे तो पलीकडे जाणार. मग ह्या ठिकाणी किती झाले? 5 त्रिक 15 एक्स भागिले 4, 15 एक्स भागिले 4 अशा स्वरूपाचा पार्ट येतो. हे झाले 90. ह्या ठिकाणी 15 एक्स भागिले किती झाले? 4 झाले. अंशाचा भागाकार करता येतो, छेदाचा भागाकार करता येतो. अंशाचा भागाकार, छेदांचा भागाकार करता येईल का तुम्हाला? सहज करता यायला पाहिजे. ह्या ठिकाणी 15 1 15, 15 सक किती झाले? 90 झाले. तिरकस गुणाकार केला तर 6 किती झाले? 24 झाले. तर जी काही एक्सची व्हॅल्यू आहे ती एक्सची व्हॅल्यू किती येते बाळांनो? 24 येते. म्हणजे अगोदर जी सफरचंदाची तुम्ही संख्या गृहीत धरली ती किती असली पाहिजे बाळांनो? 24 असली पाहिजे. म्हणजे त्याने 24 सफरचंद खरेदी केले होते. आता समजा तुम्हाला हे व्हेरीफाय करून बघायचं, टॅली करून बघायचं, तर तुम्ही सहज हे टॅली करू शकला असता. तर ह्या ठिकाणी 24 किंमत ठेवा, काय येते बघा. तर ह्या ठिकाणी 15 यायला पाहिजे, बरोबर. म्हणजे ह्या ठिकाणी प्रत्येक सफरचंदाची किंमत किती येते? 15 येते. म्हणजे अगोदर जर विचार केला तर अगोदर सफरचंदाची संख्या किती होती? 24 होती. पुन्हा त्याला 360 ला समजा तुम्ही 24 ने भाग दिला, इथं आलं 15. तर ही 15 रुपये प्रत्येक सफरचंदाची. एक सफरचंद एवढ्या रुपयाला बसतंय, किती? 15 रुपयाला. आणि ह्याचा गुणाकार केला तर 360. आता बघा ह्याच्यामध्ये सफरचंदाची संख्या कितीने वाढते बाळांनो? त्यांनी सांगितलं आपल्याला 125% गुणायचे. 125% म्हणजे 25% जर ह्याचे काढले तर 6 येतात. 6 ह्याच्यामध्ये मिसळले तर हे येतात 30. आणि त्याच वेळेस काय होतं? ह्याच्यामध्ये प्रत्येक सफरचंदा मागे 3 रुपयाची सूट, म्हणजे आता सफरचंद 12 रुपयालाच भेटते. आणि आता तरी सुद्धा किंमत काढून बघा, हे 360च भरते बाळांनो. ह्याच्यामध्ये काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके. पण हे त्याचं ऑथेंटिक कारण आहे. कसं सोडवायचं? प्रत्येक सफरचंदाची किंमत वाय होती, आता होणार वाय वजा 3. अगोदर एक सफरचंद भेटायचे, आता 25% वाढ झाली सफरचंदांच्या संख्येमध्ये. त्यामुळे 125% गुणिले एक्स, आणि ते 360 रुपयातच भेटणार आहे. त्यामध्ये सुद्धा काही फरक पडलेला नाही.
वायच का काढून टाकलं, कारण मला उत्तर काढायचे ते एक्सचं काढायचे, सफरचंदाची संख्या काढायची, त्यामुळे मी त्या ठिकाणी वाय काढून घेतलं या ठिकाणी आणि वायच्या ठिकाणी ती किंमत मी टाकून दिली. हा जो प्रश्न आहे तो अरिथमेटिक प्रोग्रेशनवरचा होता आणि अशा स्वरूपाचा पार्ट आपण खूप चांगल्या पद्धतीने बघितला आहे आणि हा टॉपिकवर मी भरपूर सारे प्रश्न घेतलेत. अरिथमेटिक प्रोग्रेशन हा पार्ट मी डिस्कस केलाय तुमच्यासोबत. अरिथमेटिक प्रोग्रेशनवरचा प्रश्न आहे हा. आता ह्या ठिकाणी बाळांनो काय करायचं, 150च्या जवळचे 11ने भाग जाणारी संख्या कशी काढायची, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. दोन प्रकारच्या बाकी असतात, ऋण प्रकारची आणि धन प्रकारची. मग ह्या ठिकाणी ऋण प्रकारची बाकी आणि धन प्रकारची बाकी. 11 एके 11, खाली उरले 4, 11 चूक 44, 5 उरतात, 11 चूक 44, खाली किती उरतात बाळांनो, 6 उरतात. हे झाले धन प्रकारचे बाकी. ऋण प्रकारची बाकी ह्या ठिकाणी किती असेल बाळांनो, मग -4 असेल. सॉरी, 11 एके 11, 4 उरले, 11 त्रिक 33, इथं उरतात बाळांनो 7 उरतात. ही धन प्रकारची बाकी. आणि ऋण प्रकारची जी काय बाकी उरते ती ऋण प्रकारची बाकी किती उरते, 4. मग ह्याचा अर्थ असा असतो बाळांनो, जर पुढची भाग जाणारी संख्या तुम्हाला काढायची असेल तर हा पार्ट असतो तो अधिक करायचा असतो, म्हणजे 154. म्हणजे भाग जाणारी पहिली संख्या असेल बाळांनो 154. पहिली भाग जाणारी संख्या किती असेल बाळांनो, 154. साध्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी तुम्ही काय करायचं, डायरेक्ट 150ला काय करायचं, 11ने भाग द्यायचा. 11ने भाग दिला तर या ठिकाणी 11 एके 11, खाली किती उरले बाळांनो, 4 उरले, इथं 0 दिला. 11 त्रिक 33 लिहिलं तुम्ही, खाली किती उरतात बाळांनो, 7 उरतात. ठीक आहे. 7 जर वजा केले तर ह्या संख्येला भाग जातो, म्हणजे जातोच, म्हणजे या ठिकाणी 143ला 11ने भाग जातोच. पण मला 150 ते 500च्या मधल्या संख्या पाहिजेत, म्हणजे ह्याच्यामध्ये मी पुन्हा 11 मिसळणार. ह्या ठिकाणी ऑटोमॅटिकच उत्तर काय येईल सांगा, 154 येईल. म्हणजे ह्या ठिकाणी पहिली संख्या मला काय भेटली बाळांनो, 154च भेटली. लास्टची संख्या काय भेटेल, मग ह्या ठिकाणी पुन्हा मी काय करतो, 500ला भाग देतो 11ने. 500ला कितीने भाग देतो, 11ने. पुन्हा या ठिकाणी 11 चौक 44, खाली किती उरतात बाळांनो, खाली उरतात 6, या ठिकाणी 0, 11 5 55, पुन्हा खाली किती उरतात, 5 उरतात. म्हणजे 500 मध्ये समजा मी 5 वजा केले तर ह्या ठिकाणी किती येतात बाळांनो, 495 येतात. आणि 495ला 11ने भाग जातो, म्हणजे जातोच. ठीक आहे. आता एकूण संख्या आपल्याला कशा काढल्या जातात हे पण मी तुम्हाला शिकवलं होतं की एकूण संख्या कशा काढल्या जातात. एकूण संख्या कशा काढल्या जातात तर मी सांगितलं होतं, लास्टची संख्या वजा पहिली संख्या भागिले फरक, डी ने फरक दाखवला जातो. आणि ह्या ठिकाणी बाळांनो +1 करायचंय तुम्हाला, हे विसरायचं नाही. मग लास्टची संख्या किती, 495, त्यातनं वजा किती करायचं, ते 154 करायचे. तर फरक कितीचा आहे बाळांनो, ह्याच्यामध्ये 11चा आहे आणि ह्या ठिकाणी काय आहे, +1 आहे. मग हे जर तुम्ही सोडवलं तर ह्या ठिकाणी किती येते, 3, ह्या ठिकाणी 4 1, अशा स्वरूपाचा पार्ट येतो. इथं 11 येते, पुन्हा ह्या ठिकाणी 1, 11 त्रिक 33, पुन्हा 11 एके 11. तर ह्या ठिकाणी उत्तर येणार आहे ते म्हणजे 32 येणार आहे. हे तुमचं उत्तर आहे. तर एकूण संख्या किती असतील बाळांनो, 32 असतील. ते मोजत बसायच्या नाहीत, मोजत बसल्यावर खूप वेळ लागेल. किंवा ह्या ठिकाणी एक अशा स्वरूपाचा फॉर्म्युला आहे, TN ह्या ठिकाणी A + n - 1 × D, अशा स्वरूपाचा फॉर्म्युला आहे. TN म्हणजे लास्टचं पद सांगितलेलं असतं. लास्टचं पद किती बाळांनो, ह्या ठिकाणी 495, पहिलं पद किती, 154 आहे. ह्या ठिकाणी n-1 आहे, तसंच फरक कितीचा आहे, ह्याच्यामध्ये 11चा आहे. फरक कसा काढला जातो, जर 11च्या पाड्यातली संख्या असेल तर फरक 11चा असतो. हा पार्ट इकडे आला तर ह्या ठिकाणी वजा होईल, ह्या ठिकाणी पुन्हा येईल 341 येईल. ह्या ठिकाणी n-1 आणि ह्या ठिकाणी किती येईल, 11. 11 इकडे भागायला आलं तर 31 येईल, पुन्हा ह्या ठिकाणी राहील n-1 आणि पुन्हा 1 इकडे आलं तर अधिक होईल 32. यांची व्हॅल्यू किती आली, 32 आली. आणि हे तुमचं उत्तर आहे. एकदम सिंपल कॅल्क्युलेशन आहे. नेक्स्ट, ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला किमती ठेवायच्या, जी काय ऋणधन आहे त्याला फक्त काढून त्या ठिकाणी चिन्ह ठेवायचे. 15, 3, ह्या ठिकाणी 10, 5 आणि ह्या ठिकाणी 5. ह्या ठिकाणी भागाकाराला दिलंय त्यांनी अधिक, भागाकाराला दिलंय त्यांनी अधिक. पुन्हा ह्या ठिकाणी गुणाकार म्हणजे भागाकार दिलाय, गुणाकार म्हणजे भागाकार दिलाय. पुढं अधिक म्हणजे काय दिले, वजा दिले, अधिक म्हणजे वजा दिले. आणि वजा म्हणजे काय दिले, गुणाकार दिलाय. तर या ठिकाणी 15 त्रिक 45, बेरीज वजाबाकी कधी पण लास्टला ठेवायची असते, भागाकार गुणाकार पहिल्यांदा करून घ्यायचं असते. तर या ठिकाणी 5 2 10 होतात, या ठिकाणी 5. या ठिकाणी 43 झाले, 43 मध्ये 5 मिसळले तर किती झाले बाळांनो, 48 झाले. आणि हे तुमचं उत्तर आहे. आहे का 48 पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 3 हे तुमचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट, आता हा जर प्रश्न तुम्ही बघितला तर ह्याच्यामध्ये एकदम सिंपल लॉजिक आहे.
जर ह्याच्यामध्ये बघितलं तुम्ही ई आणि ए अशी एक जोडी इथं दिसते तुम्हाला, तर इथं ई आणि ए आहे. पुढे बघितले तर ओ आणि यू इथं आहे, बरोबर. त्याच्यानंतर एक पुढचा गट तुम्ही जर बघितला, हे तर झालं आपण ई ए आणि ह्या ठिकाणी ओ यू अशा स्वरूपाचा पार्ट आपण बघितला. पुन्हा आहे एच आर नावाचा एक पार्ट तुम्हाला ह्या ठिकाणी दिसतोय आणि ह्या ठिकाणी एच आर नावाचा पार्ट इथं आहे. ह्या ठिकाणी पण एच आर आलाय, ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर बी आर नावाचा पार्ट आहे आणि बी आर नावाचा पार्ट इथं आहे, तर इथं पण बी आर नावाचा पार्ट येणार आहे. त्याच्यानंतर एक जीएच नावाचा पार्ट येतोय आणि जीएच नावाचा पार्ट कुठे येतो तुम्हाला बघायचं आहे आता. तर ह्या ठिकाणी बाळांनो जीएच नावाचा पार्ट येतो लास्टला, तर इथं जीएच नावाचा पार्ट. पुन्हा आणखी एक ह्याच्यामध्ये आहे केटी, तर इथं पण केटी नावाचा पार्ट आहे, तर इथं पण केटी नावाचा पार्ट मी घेतो. अशा स्वरूपाचं लॉजिक आहे आणि मी त्याच प्रकारचं लॉजिक आता ह्या ठिकाणी वापरायला चालू करतो. समजा ह्या ठिकाणी हे जी काय अक्षर आहेत ह्याच्यामध्ये किती सोडलाय, पुन्हा 4चा गॅप सोडलाय, तर ह्या ठिकाणी टी आहे. म्हणजे जे काही तुमचं कोडिंग तुम्ही करणार आहे ह्या पद्धतीने, त्या पद्धतीमध्ये पहिलंच अक्षर काय येणार आहे सांगा बरं. तर ह्या ठिकाणी पहिलं अक्षर येणार आहे एस टी आणि ह्या ठिकाणी येणार आहे टी आय येणार आहे. असा पर्याय तुम्हाला बघायचा आहे. तर एस टी आणि टी आय अशा स्वरूपाचा पर्याय एकच आहे ह्याच्यामध्ये, पर्याय क्रमांक 3, आणि हे तुमचं उत्तर आहे. आणि बाकी कोडिंग तुम्हाला करायचे असेल तर हे वरचं बघा, त्या पद्धतीने जसं वरती लिहिले तसंच खाली पण लिहायला सुरुवात करा. तर अशा पद्धतीचा एक कोडिंगचा प्रश्न होता. हा एकदम सिंपल आहे, सहजासहजी हा तुम्हाला जमू शकेल. हा 10वीच्या पेपरला विचारलेला एकदा प्रश्न आहे. SSC CBSEच्या बोर्डामध्ये, म्हणजे CBSEच्या पॅटर्न मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर त्या टाईपचा प्रश्न आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये अवघड काय नाही. ह्या ठिकाणी मी तुम्हाला ही संकल्पना शिकवलेली आहे समव्यस्त चलनामध्ये. ह्या ठिकाणी माणसं मजूर जास्त असले तर दिवस कमी लागतात, मजूर जास्त तर दिवस कमी लागतात, दिवस काय लागतात कमी लागतात. आणि मी तुम्हाला हे पण शिकवलंय की मजूर जास्त असले तर विटा जास्त तयार होतात, तर ह्या ठिकाणी विटा काय होतील, ह्या जास्त तयार होतील. तर अशा स्वरूपाचा हे एकदम सिंपल लॉजिकवाला पार्ट आहे. मग ह्या ठिकाणी हा पार्ट मी मांडायला सुरुवात करतो. जे काही मजूर असतील, मजूर ह्या ठिकाणी दिवस ह्यांच्यामध्ये गुणाकार व्हायला पाहिजे आणि मजूर आणि विटा ह्याच्यामध्ये भागाकार व्हायला पाहिजे. तर हा एकदम सिंपल क्वेश्चन आहे, ह्याच्यामध्ये जास्त काय रॉकेट सायन्स नाही की जे तुम्हाला जमणार नाही असं काही नाहीये. तर हा प्रश्न खूप इझी होता. मला वाटतं प्रत्येक विद्यार्थ्याला जमणं गरजेचंच होतं, पण तुम्हाला तो जमलाय का नाही मला माहित नाही, पण शिकवलंय मी हे. तर ह्या ठिकाणी 6 मजूर 4 दिवसात, 6 मजूर 4 दिवसामध्ये किती विटा बनवतात बाळांनो? ह्या ठिकाणी बनवतात 9600 विटा. 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील? विटांची संख्या काय मला माहित नाही, तर ह्या ठिकाणी विटा 2 असं लिहितो मी. आपल्याला त्याची किंमत काढायची. मग या ठिकाणी अंशांशाचा भागाकार करता येतो. 6 एके 6 6 त्रिक 18, 2 एके 2, 2 ने इकडे भाग दिला तरी चालतो. अंशांशाचा भागाकार करता येतो. पुन्हा बाळांनो इथं छेद, अंश आणि छेदाचा पण एका साईडला भागाकार करता येतो. 2 एके 2, 2 ने इथं भाग दिला तर इथं किती होते? 48. तिरकस गुणाकार करा. विटा क्रमांक 2 ला 1 ने जरी गुणलं तरी काही फरक पडत नसतो बाळांनो, काही फरक पडत नाही. 48 ने 3 ला गुणलं तर 144 येतं, त्यापुढे किती शून्य द्यायचे तुम्हाला? 2 शून्य द्यायचे. म्हणजे 144 वर 2 शून्य हे तुमचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन. 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते. ट्रेनची लांबी शोधा. अवघड काय नाही बाळांनो, ह्या ठिकाणी मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय वेग बरोबर आगगाडीची लांबी. हा प्रश्न तर चुकायला नाही पाहिजे होता तुमचा. आगगाडीची लांबी अधिक वस्तूची लांबी, हा पार्ट आपण बघितलाय. आणि भागिले काय असलं पाहिजे बाळांनो? वेळ असली पाहिजे. आता आगगाडीचा जो काही वेग आहे तो त्यांनी तुम्हाला दिलाय 54 किलोमीटर प्रति तास. ह्याला नेहमी लहान एकात रूपांतर करायचं 518 मीटर प्रति सेकंद, कारण जी काही लांबी असेल ती मीटरमध्ये ऑटोमॅटिक येईल. मग आगगाडीची लांबी तुम्हाला माहिती आहे का? नाही माहित सर, एक्स मीटर आहे असं गृहीत धरू. खांबाची लांबी नेहमी लक्षात ठेवा, ह्याची लांबी असते ती 0 मीटर असते. वस्तूची लांबी काय? 0 मीटर येणार. वेळ किती लागतो? 9 सेकंद लागतात. छेदामध्ये काय आले पाहिजेत? 9 सेकंद आले पाहिजेत. हा पार्ट महत्वाचा आहे. मग इथल्या सेकंदाला हा सेकंद काय झाला? कॅन्सल झाला. 9 एके 9, 9 दोन्ही किती झाले? 18 झाले. मग 2 ने इकडे भाग दिला तर 27, 27 गुणिले 5 ह्या ठिकाणी मीटर आले, ह्या ठिकाणी एक्स मीटर आले. बघा एकक तसेच राहिले का नाही? मीटरला मीटर कॅन्सल केला तर फक्त एक्स नावाच्या शब्दाची किंमत तुम्हाला काढायची असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही ती सहज काढू शकता. तर ह्या ठिकाणी आगगाडीची जी काही लांबी आहे ती 135 मीटर येणार आहे, कारण एक्सच्या ठिकाणी तुम्ही 135 ठेवलं तर ते मीटर मध्ये येतं, त्यामुळे ह्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3.
हा एकदम सिंपल क्वेश्चन आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. रोहन रामूचा मुलगा आहे. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकांच्या घरी गेले. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे. तर सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय? अजिबात काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मी तुम्हाला काही सिम्बॉल सांगितले ते अशा स्वरूपाचे. आता हे सांगायची गरज नाही. ह्या ठिकाणी हा पुरुष आपण असं दाखवतो, स्त्री असेल तर या पद्धतीने दाखवतो, अपत्य असेल तर आपण या पद्धतीने दाखवतो. आणि ह्या ठिकाणी भाऊ बहिणाचं नातं जर असेल, भावंडाचं नातं, तर भावंड या पद्धतीने दाखवतो. आणि पती पत्नी असेल तर या ठिकाणी आपण असं दाखवतो, पती पत्नी. म्हणजे विवाह झालाय हे दाखवण्यासाठी आपण असे सिंबॉल वापरतो. रोहन रामूचा मुलगा आहे. रोहन कुणाचा मुलगा आहे बाळांनो? रोहन जो आहे तो रामूचा मुलगा आहे. रामूचे बाबा हे म्हणजे आजोबा रोहनचे, त्याला सचिन काकांच्या घरी घेऊन गेले. आता सचिन कोण आहे हे आपल्याला माहित नाही, पण इथे एक गोष्ट त्यांनी अशी दिली आहे बाळांनो आपल्याला, जी काही सचिनची पत्नी आहे ती रोहनच्या आईची बहीण आहे. मग ह्या ठिकाणी सचिनची जी कोण पत्नी असेल, मी हे थोडंसं आकृती खाली काढतो. जी सचिनची पत्नी आहे ती रोहनच्या आईची बहीण आहे. मग रोहनची आई कुठं असेल हे आपल्याला अगोदर शोधता आलं पाहिजे. तर हे आपण सहज सांगू शकतो की रोहनची आई जर आपल्याला काढायची असेल तर ह्या रामूचं लग्न कोणासोबत लावावं लागेल? एका स्त्रीसोबत राहावं लागेल. ठीक आहे, ही झाली रोहनची आई. ती जी कोण रोहनची आई आहे ती सचिनची पत्नी, रोहनच्या आईची बहीण इथं दाखवली मी, रोहनच्या आईची बहीण इथं दाखवली. आणि आता जी काही रोहनच्या आईची बहीण आहे ती सचिनची पत्नी, म्हणजे ही जी काही व्यक्ती आहे बाळांनो ती सचिनची पत्नी. म्हणजे ह्या ठिकाणी कोण आला पाहिजे? सचिन आला पाहिजे. झाला पार्ट क्लिअर? म्हणजे रोहनची आईची बहीण आणि ती सचिनची पत्नी असली पाहिजे. आली का सचिनची पत्नी ही व्यक्ती? रोहनच्या आईची बहीण ही सचिनची पत्नी असली पाहिजे. झाला पार्ट कंप्लीट. आता विचारलंय सचिनची जी कोण पत्नी आहे तिचे रोहनच्या वडिलांशी नाते काय? म्हणजे रोहनचे जे कोण वडील आहेत रामू, ह्या व्यक्तीला काय म्हणेल? रामू म्हणेल की ही माझी बायको आहे. बायकोची जी कोण बहीण असते ती कोण असते? साली असते किंवा मेहुणी असते. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. म्हणजे रामू काय म्हणेल? ही माझी बायकोची जी कोण बहीण असेल तिला काय म्हणणार आहे? तो मेहुणी म्हणणार आहे. हा प्रश्न खूपच इझी होता. असा प्रश्न अपेक्षित नव्हता आयोगाकडे, पण आयोगाने खूप इझी क्वेश्चन विचारला. हा प्रश्न ज्यावेळेस तुम्ही वाचत असाल त्यावेळेस तुम्हाला बऱ्याच गोष्टी अशा क्लिअर होतील. आता याच्यामध्ये बघा, सगळा प्रश्न तुम्ही वाचून घेतला असेल. ABCDE आणि F या 6 विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानाच्या स्वयं मूल्यमापन चाचणीत सहभाग घेतला. एचे गणितातील एकूण गुण सीच्या अगदी वर आहेत आणि विज्ञानातील गुण Fच्या अगदी वर आहेत. बी हा विज्ञानात सीच्या अगदी वर आहे परंतु गणितात डी पेक्षा कमी आहे. Fने विज्ञानात डी आणि ई पेक्षा जास्त गुण मिळवले परंतु डी प्रमाणे त्यांची गणितात प्रगती नाही. गणितात सी व डी मध्ये कोणीही नाही आणि विज्ञानात सी आणि एच्या मध्ये कोणीही नाही. जर विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळवले अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळवले अशा स्वरूपाचा पार्ट त्यांनी विचारला. म्हणजे सगळा प्रश्न कशावर आधारित आहे सांगा बरं? विज्ञानावर आधारित विचारला. मग गणिताचा विचार करण्याची काय गरज आहे का आपल्याला? काही सुद्धा गरज नाही. तर ह्या ठिकाणी मी फक्त विज्ञानाचा विचार करणार आहे. आता एचे गणितातील गुण सीच्या अगदी वर आहेत, मला काय घेणं देणं नाही. एचे विज्ञानातील गुण Fच्या अगदी वर आहेत. मग मी हे वाक्य ए पासून इथनं वाक्य कट करणार आणि डायरेक्ट इथं विज्ञानातील पार्टला जोडायला सुरुवात करणार. मग ह्या ठिकाणी एचे विज्ञानातील गुण Fच्या अगदी वर आहेत. Fच्या अगदी वर आहेत म्हणजे काय? जस्ट त्याच्यावरती. त्यांना असं सांगायचं लगेच वरती त्याच्या, असा पार्ट त्यांना सांगायचा आहे. मग एचे जे काही गुण आहेत ते Fच्या अगदी वर आहेत म्हणजे काय आहे त्याचा अर्थ? म्हणजे लय वर नाहीत, अगदी वर आहेत म्हणजे काय नाही, म्हणजे त्याच्या शेजारीच आहे, फक्त यापेक्षा थोडेसे जास्त आहेत पण तू लगेच त्याच्या शेजारी, म्हणजे ऍडजस्टंट असं त्याला सांगायचंय. मग ह्या ठिकाणी ए चे गुण Fच्या अगदी वर आहेत म्हणजे ह्या दोघांमध्ये कुणीही नाही. ह्या दोघांमध्ये कुणीही नाही हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. दोघांच्या मध्ये कुणीही नाही. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन बघत चला, खूप फायदा होईल. मी फक्त विज्ञानाचा विचार करतो.
बी हा विज्ञानात सीच्या अगदी वर आहे. इथं पण अशाच स्वरूपाचा पार्ट आहे. बी हा सीच्या अगदी वर आहे, म्हणजे इथं पण ह्या दोघांच्या वरती कुणीच नाही. हा पार्ट त्यांना सांगायचा आहे याच्यामध्ये. एफने विज्ञानात डी आणि ई पेक्षा जास्त गुण मिळवले. आणि पुढचं गणिताचं वाक्य त्याचं काही घेणं देणं नाही. मग ह्याच्यामध्ये एफ जो आहे, एफने डी आणि ई पेक्षा जास्त गुण मिळवले, डी आणि ई पेक्षा. पण डी आणि ई बद्दल काय माहिती सांगितली का त्यांनी? नाही. फक्त त्यांनी सांगितले की एफला डी आणि ई पेक्षा जास्त गुण आहेत. गणितात सी आणि डीच्या मध्ये कुणीही नाही, विज्ञानात सी आणि एच्या मध्ये कुणीही नाही. तर ए आणि सीच्या मध्ये कुणी नाहीत, म्हणजे ए आणि सी शेजारीच असायला पाहिजेत. हा पार्ट त्यांनी सांगितला आहे. शेजारीच असायला पाहिजेत हे दोघं, असं त्यांनी आपल्याला सांगितलं. कोणीच नाही म्हणजे ते त्यांच्या शेजारी. तर हे एवढा पार्ट आपल्याला त्यांनी दिलाय आणि हा पार्ट आपल्याला आता मांडायचा आहे. आता ए आणि सी तर शेजारीच आले पाहिजेत, त्याच्यामध्ये काही डाऊट घेता येत नाही तुम्हाला. ए आणि सी शेजारीच आले पाहिजेत. मग ते कशा पद्धतीने तुम्ही मांडले पाहिजेत? ए आणि सी शेजारी आले पाहिजेत. मग बघा बरं तुम्ही काय दिमाग लावू शकता. आता बरेच जण असं विचार करतील की ह्या ठिकाणी ए आणि सी ला शेजारी आणायचे, म्हणजे असं लिहिलं तर समजा ए आणि एफ इथं मांडलं आणि ह्या ठिकाणी समजा बी इकडं, बी ला हे तर शेजारीच मांडायचं म्हटलं, ए आणि सी शेजारी मांडायचं म्हटल्यावर सी कसा मांडायचं सर? इथं सी मांडायचा, नंतर ह्या ठिकाणी बी मांडायचं, असं करावं लागेल तुम्हाला. कारण ए आणि सी शेजारीच आले पाहिजेत असं लास्टच्या वाक्यात सांगितले. ए आणि सीच्या मध्ये कुणीही नाही. आलं का लक्षात? मांडणी अशा स्वरूपाची असली पाहिजे. आणि मग असा पार्ट असं चालेल का सांगा बरं? असं समजा मी केला, असं चालेल का? समजा मी असं जर पार्ट लिहिला तर काय अर्थ होईल बघा बरं. आणि आपल्याला पुन्हा एक पार्ट त्यांनी असं सांगितलंय, एफचे जे काही गुण आहेत, एफचे गुण कोणापेक्षा, आणि बी आणि सी मध्ये त्यांनी तो पार्ट आपण इथं मांडूनच घेतलाय. हा पार्ट तर आपण मांडून घेतलाय. आणि पुन्हा त्यांनी सांगितलंय की एफचे जे गुण आहेत, एफचे जे गुण आहेत ते कुणापेक्षा जास्त असायला पाहिजे? डी आणि ई पेक्षा जास्त असायला पाहिजे. डी आणि ई पेक्षा जास्त असायला पाहिजे. आता जर तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर काढायला गेला तर प्रश्न सुटेल का? तर नाही सुटणार, प्रश्न सुटणार नाही. आपल्याला तर उत्तर निवडायचंच आहे. आता कसंही करून आपल्याला काय करायचं? उत्तर निवडायचं. ए आणि सी ला तर शेजारी आणायचंच आहे. मग तुम्ही म्हणणार ए आणि सी ला तर तुम्ही शेजारी आणलं सर, पण हे बाण तुम्ही चुकीचं दाखवला. कारण उत्तर तर काढायचंच आहे, कुठलं तर निवडायचंच आहे, आणि निवडायचं जर असेल तर अशा स्वरूपाचा बाण इथला काढला पाहिजे, नाहीतर उत्तर काढता येणार नाही. तर ह्या ठिकाणी बाळांनो बी वरती असला पाहिजे, त्याच्या खाली सी असला पाहिजे, सीच्या खाली ए असला पाहिजे, एच्या खाली एफ असला पाहिजे, आणि एफच्या खाली डी आणि ई. पण ह्या दोघांबद्दल मात्र माहिती फिक्स नाहीये. हे कुणाला जास्त आणि कुणाला कमी हे मात्र मी सांगू शकत नाही. तर एफने डी आणि ई पेक्षा जास्त गुण मिळवले, परंतु डी प्रमाणे त्याची गणितात प्रगती नाही हे आपल्याला काय माहित नाही. पण एफला मात्र डी आणि ई पेक्षा जास्त गुण आहेत एवढं आपण सांगू शकतो. मग सगळ्यात वरती जर कोण असेल तर तो सगळ्यात वरती कोण आहे बाळांनो? बी आहे, एवढंच आपण सांगू शकतो. जर तुम्ही ह्याचं तोंड इकडे केलं तर मात्र आपल्याला सांगू शकत नाही, आपण प्रश्न सोडवू शकत नाही. आणि प्रश्न जर सोडवायचा असेल तर हे चिन्ह जे आहे, हे चिन्ह ह्याच्यामध्ये खतरनाक आहे. हे कधी पण सी कडेच असलं पाहिजे, आणि ए आणि सी तर शेजारीच असले पाहिजे. त्यांनी स्पष्ट सांगितलं ए आणि सीच्या मध्ये कुणीच नाही, मग त्यामुळे ए आणि सी शेजारीच मांडलेत. तर अशा स्वरूपाचा पार्ट आहे. जर तुम्ही चिन्हाची दिशा बदलली तर प्रश्न सुटत नाही. आपण बघितलाय अशा स्वरूपाचा पार्ट इनइक्वॅलिटी पार्ट मध्ये, असं पार्ट बघितलं आपण. जर चिन्हाची दिशा भिन्न असेल तर आपण सांगू शकत नाही. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. गणिताचा विचार करू नका, जे विज्ञानचे सेंटेन्स आहेत त्याच विज्ञानच्या सेंटेन्सचा विचार करायचा. या ठिकाणी बाळांनो बघा, सर्व मोगरा सेवंती आहेत, सर्व सेवंती फुले आहेत. मी तुम्हाला हा टॉपिक शिकवत असताना मी अशी काही वाक्य सांगितली होती की ह्या ठिकाणी बाळांनो बघा, सर्वचा जर पार्ट असेल तर ह्या ठिकाणी कधी पण पार्ट आतमध्ये लिहायचा असतो. सर्वचा पार्ट म्हणजे ह्या ठिकाणी मोगरा आतमध्ये लिहायचा असतो, आणि बाहेरच्या साईडला असलं पाहिजे सेवंती असलं पाहिजे. आता सर्व सेवंती फुले आहेत, सेवंती आतमध्ये असले पाहिजेत, आणि फुले कुठं असले पाहिजे? बाहेर असले पाहिजे. फुले कुठं असले पाहिजे? बाहेर असले पाहिजे. मी 2 पद्धतीने शिकवते, दुसरी पद्धत पण खूप भारी आहे, त्या पद्धतीने पण प्रश्न जमतो. आता ह्या ठिकाणी सर्व फुले मोगरा आहेत. जर बाहेरच्या साईडला पार्ट असेल तर सर्वचा पार्ट कधीच म्हणता येत नाही, त्यामुळे पहिलं सेंटेन्स तर अ तर चुकलेलंच आहे. सर्व फुले सेवंती आहेत असं म्हणता येत नाही, कारण जर हा पार्ट बाहेर असेल तर त्याला सर्वचा पार्ट म्हणताच येत नाही. त्यामुळे ही अ आणि ब दोन्ही पण काय तर चुकीचे आहेत. हे तुमचं उत्तर पाहिजे. दोन्ही पण चुकलेत ह्या ठिकाणी. आता असा एक प्रश्न ह्या ठिकाणी आहे बाळा, ह्याच्यामध्ये काही टेक्निक आहे, मी तुम्हाला थोडंसं याच्याबद्दल सांगणार आहे.
बाळांनो समजा एक अशा स्वरूपाची आकृती आहे, ह्याच्यामध्ये किती त्रिकोण तयार होतात असं तुम्हाला कोणी विचारलं तर ह्याला 1 2 3 4 नावं द्यायची. तर ह्याच्यामध्ये 4 गुणिले 2 करायचं, किती झाले बाळांनो? 8 झाले. ह्या ठिकाणी तोच पार्ट आहे, थोडस मी ह्याच्यामध्ये बदल करतो. असा पार्ट समजा घेतला तर ह्याला समजा 1 2 3 4 5 6 अशी नावं दिली तर ह्याच्यामध्ये 6 गुणिले 2 किती होतात? 12 होतात. ते म्हणणार हा पार्ट तुम्ही का सांगताय सर? आहे याच्यामध्ये खूप भारी लॉजिक आहे. आता याचे टोटल तुकडे किती झालेत? 1 2 3 4 5 6 7 8. तर ह्या ठिकाणी 8 गुणिले 2 जर केलं तर ह्या ठिकाणी किती उत्तर येतं? 16 येतं. हे असं स्वरूपाचं पार्ट आहे. मग ही जी आकृती आहे ती इथं बघा तुम्ही. आता पुन्हा तुम्हाला मला खूप भारी पार्ट याच्यामध्ये सांगायचा आहे. हा जर पार्ट तुम्ही मोजला, हा पार्ट ओके, ह्याच्यामध्ये तुम्ही मोजले तर 1 2 3 4 5 6 बरोबर. हा पण पार्ट इथं आहे. ह्याच्यामध्ये पण तसेच, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही किती काढले? 12 काढले. ह्याच्यामध्ये किती काढले सर? 12. ह्याच्यामध्ये किती काढले सर? 12. आणि ह्याच्यामध्ये किती काढले? 12 काढले. मग हा सगळा पार्ट जर काढला तुम्ही तर तो येतो 48. टोटल किती येतो? 48. प्रश्न संपलेला नाही, आणखी थोडंसं मला तुम्हाला आणखी डिटेलमध्ये सांगायचं. ह्या आकृतीत थोडासा विचार करू आपण. जर तुम्ही ह्या आकृती जर कॉम्बिनेशन तुम्ही बघितलं, तुम्हाला एक खूप भारी पार्ट मला सांगायचा आहे. ह्या आकृतीचं कॉम्बिनेशन जर तुम्ही केलं, भविष्यात असा प्रश्न विचारला तर खूप फायदा होईल तुम्हाला. ह्याच्यात बघितले तर इथं पण 12 तयार होतात. आता मी एक दुसरी आकृती काढतो, ह्याच्यामध्ये पण 12 तयार होणार बरं का. ह्याच्यामध्ये सुद्धा 12 तयार होतात, 12 त्रिकोण तयार होतात. म्हणजे 1 2 3 4 5 6 इथं पण 1 2 3 4 5 6 तयार होणार, पण इथे एक आडवी रेष आहे. मग तुम्ही म्हणाल काय फरक आहे सर ह्याच्यामध्ये? ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे? समजा मी हे 4 एकमेकाच्या शेजारी लावले, असे 4. इथं पण हे 4 एकमेकाच्या शेजारी लावले, तर फरक कुठं पडतो प्रश्नाच्या उत्तरामध्ये ते तुम्हाला थोडंसं मला सांगायचं. प्रश्नाच्या उत्तरामध्ये फरक पडणार आहे. प्रश्न तसाच आहे बाळांनो, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पहिली ही जी आकृती आहे ती अशी आहे. ओके, इथं पण 12 तयार होतात, इथं पण 12 तयार होतात. फरक कुठे आहे ते तुम्हाला थोडंसं सांगायचंय मला. आता काय होतं, हा समजा मी पॉईंट घेतला तर ह्या पॉईंटला इथं एक असा त्रिकोण तयार होतो. ठीक आहे, हा एक पॉईंट घेतला समजा तर इथे एक त्रिकोण तयार होतो. हा पॉईंट घेतला तर ह्या ठिकाणी इथं त्रिकोण तयार होतो. अगोदर तर हे 12 12 झाले होते, इथं 12 तयार झाले, इथं 12 तयार झाले होते, 12 तयार झाले होते. म्हणजे ह्या आकृतीतले सगळे त्रिकोण मोजले तर 12 भरणार, ह्याचे दोन हे मोजले तर 12 भरणार, ह्याच्यात 12 ह्याच्यात 12. पण ह्या दोन शेजारच्या आकृतीचं कॉम्बिनेशन केलं तर ह्याच्यामध्ये किती त्रिकोण तयार होतात हे पण आपल्याला काढायचं असतं. म्हणजे ह्या पॉईंटला इथं एक त्रिकोण तयार होतो. आता हा पॉईंट समजा मी घेतला तर इथं तर 12 झालते, ह्यात 12 झालते, पण ह्या दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये पण काहीतरी तयार व्हायला पाहिजे. आणि हे कॉम्बिनेशन दाखवत असतं हा एक पार्ट. हिथं पण आता जर तुम्ही बघितलं तर हिथं एक पार्ट आणि हा एक पार्ट, म्हणजे हिथला एक सेपरेट 12चा होता, हा 12चा होता, पण ह्या दोघांचं कॉम्बिनेशन केलं हिथं पण एक त्रिकोण तयार होतो, इथं वरती एक त्रिकोण तयार होतो. आता जर वरती बघितलं तर ह्या पार्टपासून असा एक त्रिकोण तयार होतो. मला माहित होतं ह्यात 12 तयार झालते, ह्यात 12 तयार झालते, पण ह्या दोन आकृत्याच्या कॉम्बिनेशनमुळे किती त्रिकोण तयार होतात हे सुद्धा तुम्हाला काढायचं असतं. आणि ते किती तयार होतात? इथं एक तयार होतो. इथं जर तुम्ही मोजलं तर ह्याच्यामध्ये पण किती तयार होतात बघा बरं, इथं एक त्रिकोण तयार होतो कॉम्बिनेशनमुळे. मग टोटल उत्तर किती यायला पाहिजे? 12 आणि हे खालचे 6. 12 अधिक 12 अधिक 12 आणि खाली घेतं 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर येतं बाळांनो 48 आणि 6 किती झाले? 54 झाले. पण ह्या प्रश्नामध्ये थोडंसं लॉजिक आहे. इथं जर तुम्ही मोजले तर हे किती भरणार सर? ह्या आकृतीमधले सगळे मोजले तर 12 भरतील, ह्याच्यामधले पण मोजले तर किती भरतील? 12 भरतील. ह्याच्यामध्ये पण मोजले तर किती भरतील? 12 भरतील. ह्याच्यामध्ये पण मोजले तर किती भरतील? 12. आता ह्या दोन आकृत्या जर मिक्स केल्या तर किती त्रिकोण तयार होतील हे पण तुम्हाला काढायचं असतं. आणि बघा आता ह्याच्यामध्ये मी त्यामुळे तर म्हटलं ना एक लॉजिक आहे ह्याच्यामध्ये. आता मी एक छोटासा पार्ट घेतो, समजा इथून एवढाच पार्ट घेतो, तर ह्या रेषेवर इथं एक त्रिकोण तयार झाला. अजून एक पार्ट तुम्हाला मला इथं दाखवायचा आहे.
समजा मी इथून हा पार्ट पूर्ण इथपर्यंत घेतला असा तर इथं एक आणखी त्रिकोण तयार होते. म्हणजे ह्या एका पॉइंटला 2 त्रिकोण तयार होतात. 2 आकृत्या जर मिक्स करायच्या ठरवल्या तर इथे एक छोटा त्रिकोण पुन्हा इथे एक मोठा त्रिकोण असं तयार होतं. म्हणजे ह्या प्रत्येक पॉइंटला इथं आता 2 त्रिकोण तयार होणार. ह्या पॉइंटला पण 2 त्रिकोण तयार होणार. ह्या पॉइंटला पण किती त्रिकोण तयार होणार? 2 होणार. ह्या पॉइंटला पण किती त्रिकोण तयार होणार? 2. आणि ह्या पॉइंटला पण त्रिकोण किती तयार होणार? 2. आता प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही काढलं तर ह्या ठिकाणी बाळांनो 12 अधिक 12 अधिक 12 अधिक 12 आणि ह्या ठिकाणी सर 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2. तर ह्या ठिकाणी तुमचं उत्तर येणार आहे बाळांनो 60 उत्तर येणार आहे. हे तुमचं फायनल उत्तर आहे. एक आडवी रेष किती इम्पॉर्टंट असते बघा. अशी जर आडवी रेष काढली तर ही रेष डायरेक्ट इथपर्यंत आहे. पण असं जर उत्तर आलं, असं जर पार्ट आला तर त्याचं उत्तर छुपून येतं आणि ह्याचं उत्तर 60 येतं. तर तो फरक कुठं पडतो हे मी तुम्हाला सांगितलं. हा एक पॉईंट निवडला तर इथे एक छोटा त्रिकोण तयार झाला होता. पुन्हा इथं असा बनला तर इथे एक मोठा त्रिकोण तयार झाला. तर अशा पद्धतीचं लॉजिक आहे बाळांनो. मी ते मास्टर कोर्समध्ये ते घेतलेले. मास्टर कोर्स माझी एक बॅच आहे, त्या मास्टर कोर्समध्ये मी घेतलेले. तर त्याच्यामध्ये बाळांनो ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता हा पुढचा प्रश्न बघा बाळांनो. खालील संख्या श्रेणीतील क्रमाने येणारी संख्या कोणती? अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला. ह्याच्यामध्ये काय करायचंय बघा. या ठिकाणी 3, 6, 11, 18 आणि पुढची संख्या आपल्याला काढायची सांगितली. अगोदर कॉमन डिफरन्स बघा ह्याच्यामध्ये कितीचा आहे. समजा ह्या ठिकाणी बघितलं तर ह्याच्यामध्ये 3चा फरक आहे. त्यानंतर त्या पुढच्या मध्ये बघितलं तर 5चा फरक आहे. ह्याच्यामध्ये बघितलं तर 7चा फरक आहे. आता ह्याच्या पुढे जो घटक येईल त्याच्यामध्ये कितीचा फरक असायला पाहिजे? 9चा फरक असायला पाहिजे. म्हणजे उत्तर किती येईल बाळांनो? 27 येईल. अशा स्वरूपाचं पार्ट आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये पर्याय क्रमांक किती लिहू शकतो आपण? 4 लिहू शकतो. ह्याच्यामध्ये मी आणखी एक लॉजिक सांगू शकतो. या ठिकाणी बघा, समजा ह्या ठिकाणी 1चा वर्ग अधिक 2 समजा मी ह्या ठिकाणी केलं तर उत्तर किती येईल बाळांनो? 3 येईल. ह्या ठिकाणी समजा 2चा वर्ग अधिक 2 केलं मी तर उत्तर किती येईल? 6 येईल. समजा 3चा वर्ग केला त्याच्यामध्ये अधिक 2 मिसळ तर उत्तर किती येईल? 11 येईल. समजा ह्या ठिकाणी 4चा वर्ग केला तुम्ही अधिक 2 केलं तर ह्या ठिकाणी किती यायला पाहिजे? 16 यायला पाहिजे. आणि ह्या ठिकाणी समजा मी 5चा वर्ग अधिक 2 समजा ह्याच्यामध्ये केलं तर उत्तर किती यायला पाहिजे? 27 यायला पाहिजे. मग हे तुमचं उत्तर आहे. म्हणजे 2 लॉजिक आहेत. ज्यांनी अंदाजी पंच आपलं समजा फरकावर घेतला असेल त्यांचं पण ठीक आहे. ज्यांनी वर्गाची संकल्पना ज्यांना आठवली असेल त्यांचं सुद्धा ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काही टेन्शन घ्यायची गरज नाही. असे 2 लॉजिक आहेत ह्याच्यामध्ये. तर हे जे आहे ते लॉजिक नंबर किती बाळांनो? हे आहे लॉजिक नंबर 2. आणि मगाशी जे होतं ते बाळांनो ह्याला आपण लॉजिक नंबर 1 म्हणू शकतो. आता इथं जर बघितलं तर हा प्रश्न पण एकदम सिंपल आहे. अमर्त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 किलोमीटर चालत गेला आणि तेथून 2 किलोमीटर उत्तरेकडील बँकेत गेला व बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला तर तो आणि त्याच्या घरी यामधील अंतर किती? एकदम सिंपल क्वेश्चन आहे. काही सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही. ह्याच्यामध्ये काय करता येईल तुम्हाला ते पण सांगतो मी. तर पहिल्यांदा नेहमी लक्षात ठेवायचं की आपण लिहित असतो त्यावेळेस आपला हात हा पूर्वेकडे असतो, हा असतो तो पश्चिमेकडे असतो, वरती आपण बघतो त्यावेळेस उत्तर, खालच्या साईडला असतं दक्षिण. ही संकल्पना ह्याच्यामध्ये तुम्हाला वापरायची आहे. अमर त्याच्या घरापासून, अमर घरापासून सुरुवात करतो स्वतःच्या. ह्या ठिकाणी हे अमरचं घर आहे असं आपण गृहीत धरू. अमर त्याच्या घरापासून सुरुवात करतो. पश्चिमेकडे तो 4 किलोमीटर चालत जातो. पश्चिमेकडे किती गेलाय तो? 4 किलोमीटर गेलाय. तेथून 2 किलोमीटर उत्तरेकडे, 2 किलोमीटर तो उत्तरेकडे जातो. ह्या ठिकाणी 2 किलोमीटर उत्तर. आणि तिथं काय आहे बाळांनो? बँक आहे. ह्या ठिकाणी तो बँकेत गेला. बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला. तर हे 4 किलोमीटर अंतरावर भरतचं घर आहे. या ठिकाणी 4 किलोमीटर अंतर. आणि ह्या ठिकाणी कोणाचं घर आहे? भरतचं घर आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ह्या ठिकाणी 4 किलोमीटर तर हे पण 4 भरायला पाहिजे. म्हणजे हे अंतर समान आहे. मग हे जर समान असेल तर 2 किलोमीटरच्या समोरची बाजू पण किती असेल? इथं 2 किलोमीटरच असायला पाहिजे. आणि ह्या ठिकाणी हा अमर नावाचा व्यक्ती आता या ठिकाणी येऊन उभा राहिला आहे. आता त्यांनी विचारले तो आणि त्याच्या घर यामधील अंतर किती? हे अमर आणि या ठिकाणी हे अमरचं घर आहे. तर त्याच्यामधलं जर अंतर बघितलं तर ते किती किलोमीटर असेल? 2 किलोमीटर असेल. तर अशा स्वरूपाचा हा पार्ट आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. काही सुद्धा तुम्हाला इतर टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे, थांबू आपण.